नमस्कार, वेलकम टू माथेरान सिरीज विथ अनघास डेलीनेस. मागच्या ब्लॉग मध्ये आपण हॉर्स राईड करत करत पहिल्या पॉइंट पर्यंत पोहोचतो आणि आता सुरू होतोय आपल्या माथेरान ट्रिपचा आणखी एक सुंदर आणि आठवणीत राहणारा भाग. पहिल्या पॉइंटवर उतरत असताना मनात खूप सारी भीती होती, कारण त्या संपूर्ण परिसरात आम्ही तिघेच होतो. आजूबाजूला घनदाट जंगल, शांतता आणि कुठेही माणसांची वर्दळ नव्हती. वर्किंग डे असल्यामुळे गर्दीही नव्हती, त्यामुळे मनात सतत विचार येत होते की एखादा वन्य प्राणी तर येणार नाही ना. पण भीती जितकी होती तितकीच एक्साइटमेंटही होती. चालत चालत रील शूट करत असताना अचानक आमच्या मागून काही कुत्र्यांची टोळी आली. ते आमच्यावर भुंकत नव्हते, कदाचित त्यांना काहीतरी दिसलं असेल किंवा ते त्यांच्या मार्गाने जात असतील. काही क्षण आम्ही थोडेसे सावध झालो, पण त्यांनी आम्हाला कोणतीही इजा केली नाही आणि काही वेळाने ते त्यांच्या वाटेने निघून गेले. आणि मग आम्ही पोहोचलो पहिल्या पॉइंटवर. समोर दिसणारा हिरवागार निसर्ग, खोल दऱ्या, थंडगार वारा आणि मनाला शांत करणारी ती नीरव शांतता खरंच शब्दात सांगता येणार नाही असा अनुभव होता. कधी कधी काही ठिकाण आपल्याला फक्त सुंदर दृश्यच येत नाही, तर मनात चालणारा गोंधळही शांत करून जातात. माथेरानमधील त्या काही मिनिटांनी आमच्या मनाला तशी शांतता दिली. आम्ही जवळपास 10 ते 15 मिनिटं तिथेच बसतो, निसर्गाचा आनंद घेतला, काही सुंदर फोटो आणि रील शूट केल्या. तिथून आम्हाला दिसला दूरवर कडावरचा गणपती. तिथे जाता आलं असतं, पण परिसर खूपच शांत आणि निर्जन असल्यामुळे आम्ही रिस्क घेतली नाही. परी लहान होती आणि आम्हालाही थोडीशी भीती वाटत होती, त्यामुळे दुरूनच गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि मनोमन नमस्कार केला. तेवढ्याच आम्हाला दूरवरून माथेरानची प्रसिद्ध टॉय ट्रेन दिसली. पहिल्यांदाच आम्ही ती इतकी जवळून पाहत होतो. मनात एकच विचार आला, कधीतरी आपणही नेरळ ते माथेरान हा पूर्ण टॉय ट्रेनचा प्रवास करायचा. दरम्यान हिरवीगार झाडं, खोल दऱ्या आणि सुंदर वातावरणात अचानक आकाशात एक विमान दिसलं. विमान दिसलं की अजूनही मला माझं बालपण आठवतं. मी लगेच परी आणि वैभवला म्हणाले, अरे बघा विमान. आणि खरंच ते इतकं स्पष्ट दिसत होतं की तो छोटासा क्षणही खास बनून गेला. यानंतर आम्ही पुढचे 2 पॉइंट्स पाहण्यासाठी निघालो. हे पॉइंट्स एकमेकांच्या अगदी जवळ होते, पण प्रत्येक ठिकाणाहून दिसणारं दृश्य वेगळं आणि खास होतं. काही वेळ तिथे निवांत बसलो, रील्स काढल्या आणि तो क्षण मनात साठवून ठेवला. खरंच त्या पॉइंट्सवर बसल्यावर वाटलं की इथपर्यंत येणं पूर्णपणे वर्थ होतं. तोपर्यंत जवळपास 4:30 वाजले होते आणि आता आमच्या मनात एकच विचार होता, आईला तरी टॉय ट्रेनचा अनुभव देता येईल का. आम्ही परत घोडेवाले दादांकडे आलो आणि त्यांना विचारलं की अजून एखादी ट्रेन उपलब्ध आहे का, आणि त्यांनी जे उत्तर दिलं ते ऐकून आमच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. हो, अजून एक शेवटची ट्रेन आहे जी तुम्हाला माथेरान मार्केट पर्यंत घेऊन जाईल. बस मग काय, आमचा आनंद गगनात मावेनासा झाला. परत येताना आम्ही स्वतः थोडंसं हॉर्स रायडिंग केलं. सुरुवातीला भीती वाटत होती, पण स्वतः घोडा चालवण्याचा अनुभव खरंच बनणार होता. तुम्ही कधी हॉर्स रायडिंग केला आहे का, कमेंट मध्ये नक्की सांगा. आई जवळ पोहोचल्यानंतर तिचेही काही सुंदर फोटोज काढले. आम्ही तिला विचारलं, तुला घोड्यावर बसायचं आहे का. ती हसत म्हणाली, तुम्ही एन्जॉय केलं ना, तेच माझ्यासाठी पुरेसं आहे. त्यानंतर आम्ही गरमागरम चहा घेतला, बिस्किटे खाल्ली, थोडा आराम केला आणि टॉय ट्रेनची तिकीट काढली. ट्रेनची वाट पाहत असताना मी आणि परीने रेल्वे ट्रॅकवर काही सुंदर फोटो काढले, कारण माथेरानला येऊन टॉय ट्रेनच्या ट्रॅकवर फोटो नाही काढले तर ट्रिप अपूर्णच वाटते ना. आणि मग दूरवरूनच टॉय ट्रेनचा हॉर्न ऐकू यायला लागला. आईच्या चेहऱ्यावर उमटलेलं हसू आणि परीच्या डोळ्यांमधला उत्साह पाहून आमचं मन भरून आलं. परी तर सतत आजीला सांगत होती, आजी थोडंसं मागे हो ग, तुला लागेल. आजी आणि नातीचं ते प्रेम पाहून मन अगदी भरून आलं. आणि अशाच सुंदर क्षणांसोबत संपतो आजचा ब्लॉग. स्टे ट्यून, टेक केअर अँड बाय बाय.